नमस्कार मैत्रिणींनो, आज दुपारी भरपूर जेवण झालं होतं म्हणून साधासा मसाले भात केला होता. तर त्याची रेसिपी शेअर केली. सोप्पा आहे आणि हा इंद्रायणी तांदूळाचाच करायचा, खूप छान लागतो. इंद्रायणी तांदूळ, सगळ्या भाज्या, बटाटे, गाजर, शिमला मिरची, कांदा, तुमच्याकडे अजून फरसबी, तुम्ही सोया चंक्स पण टाकू शकतात, पनीर पण टाकू शकतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकतात. कांदा, लसूण, आलं, हळद, घरचा किचन किंग मसाला, काळा मसाला, मीठ, ओलं खोबरं, आलं, लसूण आणि तूप एवढंच साहित्य लागतं आणि अतिशय सोपं आहे बनवायला. तर हे सगळं कट करून घेतलं, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मग कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्येच होतं. फक्त सगळं छान परतणे आणि थोडंसं उकळू देणे या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. तर माझा नेहमीचा जाडबुडाचा कुकर घेतला आणि मग त्याच्यामध्ये फोडणी करायला घेतली. तर 1-2-3 पळ्या तेल घातलं. आधी सगळ्या भाज्या ह्या कट करून ठेवलेल्या होत्या. आधी बटाट्याची साल जिथे फक्त नॉट्स असतात तेवढंच काढायची, बाकीची साल राहू द्यायची. म्हणजे मग ती चवीला पण छान लागते आणि कंटेंट असतात त्याच्यामुळे मग ती खाल्ली पाहिजे थोडीशी असं. तर तेल घातलं आणि जिरं, मोहरी, हिंगाची आपली रेग्युलर फोडणी द्यायची, जशी आपण इतर याला देतो तशी. जिरं, मोहरी, हिंग आणि मग त्याच्यामध्ये पहिले कांदा परतवायला घ्यायचा. त्या पद्धतीने कमी गॅसवर तेल तापवून आणि फोडणी करायची आणि मग कांदा टाकायचा. त्या सगळ्या भाज्या तुम्ही म्हणजे जेवढ्या भरपूर भाज्या घातल्या तेवढं ते छान फायब्रस असतं आणि चवीला पण छान लागतं. तर नक्की करून बघा एकदा. या पद्धतीने फोडणी केली, कांदा घातला आणि कांदा पटकन ब्राऊन व्हावा म्हणून थोडंसं मीठ घालायचं. कांदा पटकन छान परतला जातो आणि मिठाची चव पण कांद्यामध्ये उतरते, त्याच्यामुळे तो चवीला पण छान लागतो. नेहमी कांदा परतताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. छान असा गुलाबी झाला आहे कांदा परतवून. आता त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे. आधी हळद घालायची, मग काळा मसाला. हा माझा घरचा काळा मसाला आहे. याची लिंक पण मी माझ्या याला यूट्यूबला शेअर केलेली आहे. तुम्हाला जसं तिखट हवं तसं घाला. मी 1-1.5 चमचा घातला आहे. आणि मी घरी केलेला किचन किंग मसाला आहे, तो बिर्याणी मसाल्यासारखाच असतो, तो घातला. आणि आलं, लसूण, कोथिंबीर काढायची पेस्ट आणि थोडंसं आलं क्रश करून, की जे क्रंची छान असं दाताखाली भातामध्ये छान लागतं. ते थोडंसं ग्रेट करून पण टाकलं आहे. हे सगळं छान परतवून घ्यायचं. गॅस कमीच राहू द्यायचा. मीठ घालायचं याच्यामध्येच आणि मग सगळ्या भाज्या घालायच्या. मीठ नंतर आपण टेस्ट करून वाटलं तर घालू शकतो, पण आता मी चमचाभर मीठ घालून दिलं. ह्या सगळ्या भाज्या घातल्या छान आणि त्या छान एकसारख्या परतवून घ्यायच्या. छान असा कलर दिसतो आहे. सध्या भरपूर भाज्या येतात आहे, त्याच्यामुळे हा भाज्यांचा पुलाव नेहमी रोज जरी खाल्ला तरी काहीच हरकत नसते. त्यानिमित्ताने सगळे फायबर्स पोटात जातात आणि खूप वेगळं काही करण्यापेक्षा भरपूर असा भात केला आणि खाल्ला तर छानच लागतो. 1-2 मिनटं एक वाफ घ्यायची छान आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा. ही वाफ घेतली म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मसाले मुरतात आणि मीठ पण मुरतं. मग तो जेव्हा आपण खातो भात त्यावेळेस मसाल्यांची चव भातामध्ये लागते. मॅरिनेशनच्या ऐवजी असं केलं तरी चालतं. तर या पद्धतीने त्यात तांदूळ घालायचा छान आणि तांदूळ पण 1-2-3 मिनटं परतवून घ्यायचा. इंद्रायणीचा करायचा. इंद्रायणी हा थोडासा गुरगुटीत शिजतो आणि त्याच्यामध्ये थोडं स्टार्च कंटेंट जास्त असल्यामुळे ओलसरपणा असतो आणि खायला खूप छान लागतो. तर इंद्रायणीचा हा असा भरपूर भाज्या घातलेला भात गरम गरम, त्याच्यावर साजूक तूप, खूप सुरेख लागतो खायला. मी नेहमी बनवते. जर खूप काही खायचं नसेल तर अशा भरपूर भाज्यांचा भात बनवला की होऊन जातं. त्याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आणि मी बाजूला उकळत पाणी ठेवलेलंच आहे, तर ते पाणी घालायचं. आता माझ्या तांदूळाचा मला अंदाज आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला. आणि पाणी उकळतच घालायचं नेहमी, त्याच्यामुळे भाताला पटकन उकळी येते, भाताचे शीतं तुटत नाही आणि इंटॅक्ट राहतो भात आणि चव पण छान लागते. तर पाणी घातलं, छान असं ढवळून घेतलं. पुन्हा एकदा मीठ चेक करून घेतलं त्याचं, की गरज आहे की नाही, कारण बटाटे आपण त्याच्यात घातले तर बटाट्यांना मीठ थोडंसं जास्त जातं कारण ते ॲब्सॉर्ब करतात. पुन्हा थोडंसं मीठ घातलं, 1-अर्धा पाऊण चमचा आणि 2 पळ्या साजूक तूप घातलं. तुपाने टेक्स्चर छान लागतं आणि एक खमंग अशी चव लागते भाताला तुपाची. त्याच्यात 2 पळ्या तूप घातलं आणि कोथिंबीर घातली भरपूर.
आता हे सगळं हलवून एक छान त्याला 2-3 मिनटं उकळी काढायची झाकण ठेवून, की जेणेकरून भातामध्ये सगळं मिक्स होईल आणि मग शिट्या घ्यायला पण सोपं जातं. 1-2 मिनटांनी छान असं उकळलं की मग त्याला कुकरचं झाकण लावायचं आणि भात जेवढा उकळेल त्याचं ते कंटेंट पाण्यामध्ये उतरतं आणि त्याची चव खूप छान लागते. म्हणजे डायरेक्ट शिटी लावण्यापेक्षा साधा भात जरी आपण केला तर त्याला तुम्ही एक उकळी काढा गॅस कमी करून आणि मग नंतर शिटी लावा. तो भात चवीला आणि डायरेक्ट पाण्यात टाकून शिट्या काढलेला भात याच्यामध्ये फरक असतो. तर हे पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर पाणी असं थोडंसं आटलं आहे, पाण्याचा अंदाज बरोबर आहे. मी आता याला झाकण लावते आणि छान अशा 3 शिट्ट्या काढते. शिट्ट्या काढायसाठी मी कुकर नेहमी छोट्या गॅसवर ठेवते, कारण ते बुडाला टेकतं, आजूबाजूने गॅस कुकर खराब होत नाही. तर 3 शिट्ट्या काढल्या आणि आता तुम्ही बघताय की पाण्याचं प्रमाण किती परफेक्ट झालं आहे आणि भातसुद्धा किती सुंदर झाला. तर या पद्धतीने इंद्रायणीचा हा सगळ्या भाज्या घातलेला भात एकदा करून बघा. तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडतात, पनीर पण आपण याच्यात घालू शकतो, सोया चंक्स घालू शकतो, तर नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा हेल्दी राईस. थँक्यू.